दिला जाईल आणि जर तुम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घ्याल खरबाई संघ तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू तटीय सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात आपण करूया. दोन्ही टीमला पुन्हा एकदा सरपंच चषकासाठी लाख लाख शुभेच्छा. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाज बादल. पहिलाच बॉल फुल लेंथ आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहतात खरं तर सन्मान दिला या ठिकाणी बॅट्समन आपण पाहता खरं तर अक्षय होते. अक्षय यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल आली आहे. अक्षय आणि विकास ही सलामीची जोडी आपण पाहता. आई गावदेवी क्रिकेट संघ कात्र 20 संघाच्या वतीनं पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल आली आहे परंतु तदनंतर स्ट्राइक रोटेट झाली आहे. गुडलँड स्पॉटचा बॉल वेगवान चेंडू कट केला परंतु कवचला खेळाडू आहे तिथे खराब थ्रो आलाय. आता इथनं आपण पाहतात आता इथनं आपण पाहू शकता ओव्हर थ्रोच्या धावा आता इथनं मिळतील. इथं आपण पाहतात चांगला आय कॉन्टॅक्ट दोघांमध्ये चांगला कॉन्टॅक्ट आपण पाहता. चांगलं ताळमेळ म्हणावं लागेल. एका बाजूला विवेक आणि त्यांच्या समवेत अक्षय आहेत विकास आहेत. खरं तर दोघं जण आपण पाहता चांगली सुरुवात करत असताना कात्र 20 संघासाठी यस पंच फेअर डील इथे आपण पाहू शकता. कॅन्सल कॉल आला या ठिकाणी. डेड बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. अगदी बॅट्समन इथे रेडी नव्हते असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. यस स्टंप या ठिकाणी पुन्हा एकदा लावण्याचं काम मात्र पंच करतायत. खरं तर आज आमचे प्रमुख उपस्थित आपण पाहता खरं तर आमच्या सर्वांचे लाडके शरद दादा मात्रे त्यांचे इथे खरं तर ते या माचा आनंद घेतात. फटका चांगला आहे. कट केलाय बॉलला पाठवलं सरळ कवसला. बॉल जाईल सरळ गॅप मधून जमिनीला दन 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 करत आणि आजच्या रात्रीचा हा पहिला खणखणीत दणदणीत चौकार. ते बॅटचा फेस ओपन करण्यासाठी संधी दिली गोलंदाज बादलनं. खरं तर शॉर्ट ऑफ लेन आणि शॉर्ट ऑफ लेन वरती मात्र 4 धावा वसूल केल्यात. बॅट्समन आपण पाहतात खरं तर अक्षयच्या बॅटमध्ये चौकार आला परंतु तदनंतर चौकारानंतर आता बॅट पुन्हा एकदा ओपन केली आणि पुन्हा एकदा हा मोठा फटका. बॉलला पाठवले सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध बॉल सीमारेच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा तार 2 बॉल वरती 2 चौकार आले. धावांची सुरुवात इथे केली जाते. आता मात्र फलंदाज आपण पाहतायत अक्षय खरं तर धावांची सुरुवात करतायत. शॉर्ट ऑफ लेन बॉल फटका हा देखील सुंदर आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लगातारचा हा तिसरा चौकार पाहायला मिळेल. फलंदाज अक्षयच्या संपलंय. सुरुवात अगदी पाहिली. सुरुवातीचा 3 चेंडूवरती बॅट्समन अगदी सेट होण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर सेट ऑन फायर नाव मात्र पाहायला मिळेल. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिले ते संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी कात्र 20 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती. सुंदर सुरुवात स्वप्नवत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीला सिंगल डबल आले होते परंतु असं वाटलं होतं की आता गोलंदाज इथे नक्कीच कमीत कमी धावसंख्येवरती रोखेल परंतु तसं घडलं नाहीये. मैदानाच्या आज फलंदाजाने सुरुवातीला वेळ घेतला खेळपट्टीवरती. सध्या तरी अमर सर सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि तदनंतर खरं तर अटॅकिंग मूडमध्ये फलंदाजांना पाहायला मिळालं. अक्षय यांना पण पाहता खरं तर ते सातत्याने अटॅकिंग मूडमध्ये असतात. त्यांच्या बॅटमधनं पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 चौकार आपण पाहिलेत. खरं तर आजच्या नाईटमधील ही पहिली चौकारांची हॅट्रिक सध्या तरी अक्षय आपल्या नावावरती नोंदवत आहेत.
पहा टायमर सुरू आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ खरबई संघ तुम्हाला नक्कीच वेळेमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत हे देखील लक्षात ठेवावं लागेल. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिलेले आहेत. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आपण पाहता दिनेश वाघ आलाय फिरकी म्हणावी लागेल मैदानामध्ये. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू. खरं तर लेग ब्रेक केले जाते गोलंदाजी करत असताना दिनेश वाघ यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहता दिनेश मात्र गोलंदाजी करत असताना दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता असते. कधी ऑफ ब्रेक तर कधी लेग ब्रेक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेन बॉल होता इथे आपण पाहतायत अगदी या ठिकाणी बॅट्समन बीट झाले परंतु यस यष्टीरक्षक बीट आणि आता पंचांचा इशारा वाईट +4 नशिबाचा पंजा इथनं ओपन होतोय गावदेवी कात्र बी संघा. बॉल आणि त्यावरती 4 धावा आल्यात. खरं तर धावांची सुरुवात सध्या तरी दिनेश वाघ करून देत आहेत. या षटकात 5 धावे संख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल तब्बल 21 धावा धावफलकावरती आहेत. एकवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा हा सामना गावदेवी कात्र 20 संघाला नक्कीच मैदानाच्या आत मोठी धावसंख्या मनामध्ये घ्यावी लागेल. इथे आपण पाहू शकता खरं तर बॅट्समन राहुल पुढे आले होते. अगदी फुटवर्कचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पंचांचा इशारा इथे आपण पाहतात बाईकच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल परंतु ज्येष्ठांचा मागे गौरव मात्रे या चेंडूला जज करण्यासाठी थोडेसे नक्कीच फ्लंबल झाले आणि तदनंतर या चेंडूवरती ही एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती. सन्मानजनक हा फटका. अगदी वेट अँड वॉच क्रिकेट. अगदी बॉल पाहिला कशा प्रकारे येतोय कुठे हा टर्न घेतोय. खरं तर सर्व काही या चेंडूवरती पाहण्यात आलं आणि तदनंतर मात्र शेवटच्या मोमेंटला शेवटच्या सेकंदाला मात्र अगदी बॅटचा फेस ओपन करत असताना या चेंडूवरती आपण पाहतात अगदी शॉर्ट कव्हरमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट अगदी गणितासोबत क्रिकेट खेळणं भरपूर महत्त्वाचं असतं आणि सध्या तरी कात्रप संघ तशीच काहीतरी कामगिरी करतोय. इथे मैदानाच्या आतून पाहता खरं तर फलंदाज राहुलला हा फटका कवचमध्ये खेळायचा होता परंतु भरपूर गिरकी घेणारा हा चेंडू अगदी बॅटची एज परंतु तदनंतर या चेंडूवरती एकही धाव नाहीये. अगदी गोलंदाजी करत असताना सुरुवातीला दिनेश वाघनं ज्या चुका केल्या होत्या वाईट +4 त्या धावांची खरं तर इथे वापसी केली जाते. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज दिनेश करतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. आपण पाहता इथे घाई गडबड झाली परंतु इथे लॉंग ऑनच्या क्षेत्रात सुमित होते थोडे स्किड झाले. डायरेक्ट हिटचा इशारा त्यांना जरूर केला होता परंतु कोणत्याही प्रकारची हानी झाली नाहीये मैदानाच्या आत. या चेंडूवरती आपण पाहतात जवळजवळ एक धाव कंप्लीट असेल आणि पाहता पाहता षटक क्रमांक
स्पर्धेची गोड आठवण अर्थातच एक मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांना सन्मानित केलं जाते। शरद दादा म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं जय हनुमान मित्रमंडळ कानोर आणि ग्रामस्थ मंडळ कानोर आयोजित सरपंच चषक या स्पर्धेमध्ये हा सन्मान होत असताना धन्यवाद दादा, आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं विशेष आभार। बादच्या दिशेने आपण जाणार आहोत, या ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून प्रसाद सवारे यांचा आवाज। धन्यवाद। नक्कीच, थँक्यू सर। आपण पाहतात मान्यवरांचा सत्कार देखील करणं भरपूर महत्त्वाचं असतं, कारण की मान्यवर नक्कीच सर हे आपले खरं तर देवताच म्हणावं लागेल, कारण की गेस्ट इज गॉड। आपण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना देवाचा रूप म्हणून मानतो। खरं तर प्रत्येक पाहुण्यांचा इथे आपण पाहतात पाहुणचार देखील केला जातोय। तसेच आपण शरददादा म्हात्रे यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूयात। थँक्यू सो मच दादा, आपण स्पर्धेत भेट दिली। आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे षटक क्रमांक 3 सुरू झालंय। गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण आतिशला पाहता आणि आतिशने पहिल्याच बॉलवरती आतिशबाजी केली। खरं तर राहुल हिरवे सारख्या बॅटरला मात्र बाद केलंय। नवीन बॅटर सनी यांना पण पाहता, गुडलँड स्पॉट, पुन्हा फटका फसलाय डीप मध्ये। समीर आहेत, चुका होणार नाहीये, चांगला जजमेंट। आधी पुढे आले होते, परंतु तदनंतर स्वतःला हवेमध्ये स्ट्रेच केलं, उडी मारली आणि तदनंतर या बॉलवरती आपण पाहतात खरं तर पकड घेतली आणि इथने हा लगातारचा दुसरा धक्का लागेल। बॅटिंग करत असताना गावदेवी कात्र बी संघाला फलंदाज सनी बॅक टू दी पॅव्हेलियन। गोलंदाज आतिशकडे नॅचरल लेग ब्रेक आहे आणि खरं तर सातत्याने आपल्याकडे असलेले जे अस्त्र आहेत त्यांचा वापर मैदानाच्या आत करत असताना गोलंदाज आतिशला पण पाहता लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट। आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबाड्यावरती बॅकफुटवरती आले, बॉलला अगदी ऑन साईडला पण पाहता ढकललाय। मिड ऑनला पण पाहता खेळाडू उपस्थित आहे, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल, परंतु या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते। सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या धावफलकावरती। 25 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात। तिसऱ्या षटकामध्ये एक सुंदर सुरुवात गोलंदाजी करत असताना आतिश वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज आतिश पुढे खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंडर बॉक्स स्टाईलनं बॉलला अगदी टॅप केलं आणि मिडॉनच्या क्षेत्रात बॉल जाईल सरळ अगदी वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर। असं वाटलं की डीप मध्ये बॉलला अडवलं जाईल, परंतु तसं नाहीये। गॅप भरपूर मोठा होता आणि गॅप मधून बॉल सीमारेषा बाहेर झालाय फरार। देखील मी तर म्हणेन अपेक्षा नव्हती की या चेंडूवरती चौकार येईल, परंतु 4 धावा आल्यात चौकाराच्या मदतीने। टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती। अगदी ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये जरूर गोलंदाज बादलनं 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये दिनेश वाघनं कमबॅक करून दिलं टीमला। त्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट, परंतु तदनंतर शेवटच्या अखेरीस 8 धावा त्यानं खर्च केला, परंतु याही षटकात कमबॅकिंग ओव्हर। रिवर्सचा फटका अप्रतिम, अगदी आपण पाहू शकता मैदानाच्या आत दुधारी तलवार चालवण्याचं काम। लगी तो आबाद नाही तो बरबाद, आणि ते बॅट्समनला आबाद करून जाईल। बॉल सीमा पार, 4 धावा चौकार। मैदानाच्या आत अक्षय सध्या तरी एकाहाती किल्ला लढवतोय, त्याच्या बॅटमधून हा लगातारचा दुसरा चौकार आलाय। शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक केलाय फाईन लेग क्षेत्रात, अगदी आपण पाहता डीप मध्ये ऋषिकेश होते, परंतु त्यांच्याही आवाकाच्या बाहेर बॉल जाईल। एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या
नक्कीच इथे आपण पाहता 3 षटक मात्र कंप्लीट झाले. जबल या 3 षटकांसाठी 12 मिनिटांचा वेळ घेण्यात आला. खरं तर वेळेमध्ये अगदी जो वेळ दिला होता खरबे टीमला, परंतु त्या वेळेच्या आधीच मात्र आपण पाहतात 3 षटक कंप्लीट झाले. परंतु आता इथनं अधिकचा वेळ घरचं करायचा नाही आहे. आम्ही विनंती करू गावदेवी खरबई संघाला देखील आपण त्वरित मॅच आपण स्टार्ट करायचे आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कात्रप बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धाबा. ओव्हरचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 8 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धाबा खर्च केल्यात. सुरुवातीचे 3 चेंडू हे सुरेख होते आतिशचे, परंतु तदनंतर जसा स्ट्राईकवरती सलामीवीर अक्षय आला आणि अक्षयनं पुन्हा एकदा या मॅचमध्ये चौकारांची दुसरी हॅट्रिक मात्र दाखवली आहे. सुंदर बॅटिंग सध्या तरी अक्षय मैदानाच्या आत अक्षय नावाचं वादळ घोंगावत असताना, परंतु अक्षयला सातत्याने आता या शेवटच्या षटकामध्ये देखील आक्रमण करावं लागेल. अगदी गौरव मात्र सांगितलं की आम्ही कात्रप संघाला 30 ते 35 पर्यंत रोखू, परंतु आतापर्यंत 37 धावा बनल्या गेल्यात. परंतु शेवटच्या षटकात अजून किती धावा येणार? शेवटचं षटक अगदी आपण पाहता अटॅकिंग ओव्हर, परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाज कमबॅक करेल का? गुडले स्पॉटचा बॉल ऑचरला खेळण्याचा प्रयत्न. इथे घडलंय काय? चुकीचा थ्रो, ओव्हर थ्रो, परंतु तदनंतर यस आता या ठिकाणी ही धाव चेक केली जाईल. फलंदाज बाद आहेत की नाबाद आता इथे चेक केले जाईल. अगदी अप्रतिम अशी ही स्पर्धा आपण पाहतायत. जय हनुमान मित्र मंडळ कानोर आयोजित सरपंच चषक 2025. यस तिसऱ्या पंचांचा इशारा आला की नॉट आउट आहेत. ही एक धाव कंप्लीट आहे. यस पंच 22 ना 22च्या स्वरूपात, यस 22च्या स्वरूपात मात्र ही एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 38 धावा. यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी आपण पाहू शकता यष्टा खुल्ला सोडला आणि तदनंतर अगदी हा चेंडू मात्र अगदी लेग स्ट्रिक वरती आपण पाहू शकता. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. नक्कीच इथं आपण पाहतात शेवटच्या षटकात गौरव म्हात्रे चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅकिंग ओव्हर पाहायला मिळेल. खरं तर जो खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहू शकता आक्रमकता दाखवत होता त्या खेळाडूला सध्या तरी पवेलियनचा रास्ता मात्र गौरव म्हात्रेनं दाखवलाय. विकेट या ठिकाणी आपण पाहू शकता आली, परंतु नवीन खेळाडू इंटर झालाय मैदानाच्या आत. नवीन बॅट्समन दिनेश 6व्या क्रमांकावरती आलेत. आतापर्यंत 4 धक्के हे लागले गेलेत गावदेवी कात्रप बी संघाला. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटर दिनेश पासून हा चेंडू भरपूर दूर होता, अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी हा चेंडू फेकण्यात आला. सध्या तरी चांगल्या लाईन आणि लेनचा वापर गौरव म्हात्रे करतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता शेवटच्या षटकात धावा भरपूर महत्वाच्या असतात, परंतु इथनं एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये बादल आहे. थोडीशी मिस स्पीड आणि लगेचच दुसरी ही धाव इथनं कंप्लीट केली जाते. चांगली कॉलिंग. अगदी पहिली धाव ही फार वेगाने घेतली आणि तदनंतर ही दुसरी धाव आपण पाहू शकता अगदी सोपी झाली. 2 धावा इथनं कंप्लीट झाल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती तब्बल 40 धावा. 40 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणजेच आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे गावदेवी कात्रप बी संघानं. चांगली बॅटिंग. वेट अँड वॉच या ठिकाणी आपण पाहू शकता ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथं आपण पाहता बॅट्समन बीट, परंतु तदनंतर आता इथे विकेट सेक्रिफाईस केली जाईल आणि आता इथं परतावा लागेल फलंदाज दिनेशला. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद.
टीमचे कॅप्टन आपण विनंती करू आपण टॉस साठी यात्वरित इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विरुद्ध जे के शेलू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो. काल आपण अगदी वेळोवेळी टॉस देखील झाला. काल नक्कीच पहिल्या 4 षटकांसाठी आपण 20 मिनिटं द्यायचो, परंतु या मॅचमध्ये आपण पाहता 4 षटकांचा सामना 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ आहे. अगदी वेळोवेळी सामने कंप्लीट होत आहेत. मॅच पुन्हा एकदा ऑन. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू सध्या तरी चांगल्या लाईन आणि लेनचा वापर मैदानाच्या आत गोलंदाज गौरव म्हात्रे करतायत. सुंदर गोलंदाजी आणि शेवटच्या षटकात कमबॅक करण्याचं काम. शेवटच्या चेंडूवरती पाहिलं तर एक धाववाले प्लस रनआउट देखील झालाय. फलंदाज आपण पाहता बाद झाला, परंतु या ठिकाणी पाहता पाहता पहिला सत्र संपलाय. जवळ 4 षटकं देखील संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी कात्रप बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 41 धावा आणि 42 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाच्या समोर येणारे 24 बॉल सामना जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज. पण पहिला सत्र पाहिलात. पहिल्या सत्रामध्ये अगदी भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज अक्षय व तदनंतर विकास यांनी सुरुवात चांगली केली. खरं तर एका हाती किल्ला मैदानाच्या आत लढवत असताना अक्षयला पाहिलं. त्यांचा योगदान मात्र भरपूर महत्त्वाचा राहिला या मॅचमध्ये. खरं तर चांगली बॅटिंग पहिल्या सत्रात कात्रप संघाने केली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 41 धावा बनल्या गेल्या आणि 42 धावसंख्येचा टार्गेट इथनं उभा केलाय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाच्या समोर. आणि या 42 धावा आता मैदानाच्या आत चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात सेकंड इनिंगसाठी आमचे साथी समालोचक बदलापूर वांगणी समालोचक समितीचे आमचे लाडके अध्यक्ष आमचे मॅडी सरांचा आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसादजी सवारे. 42 धावांचं लक्ष्य. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुत्या. या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने दोन टीममध्ये आपण पाहतो एका बाजूला कात्रप आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी खरवई संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 41 धावा बनवण्यात आल्या आणि आता 40 धावांचं एक लक्ष्य या ठिकाणी ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दिनेश बाग आणि त्याच्या साथीनं गौरव म्हात्रे. मॅच या ठिकाणी प्रतिम तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार खेळ दोन्ही संघांचा आणि या ठिकाणी सातत्याने या दोन्ही संघांमध्ये आपण पाहतो एक चांगली मॅच आपण नेहमी पाहिलेली आहे. धावसंख्या धाव फलकावधी 40 आहेत. 41 लक्ष घेऊन 42 लक्ष घेऊन मैदानामध्ये या सलामीची जोडी दाखल झाली आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गावदेवी या खरवई संघाला दोन ऑफिशियल पंच सज्जात. सरपंच चषक 2025 हे शानदार पर्व तुम्ही पाहतायत.
लाईट दाखवलेली आता तिकडून इकडे येत नाही तिकडे सगळ्या लाईटी भेटल्या त्याच्या बासला झाले सुरुवात पहिलाच बॉल स्क्वार कट आणि आता बॉल चाललाय जणू काही बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतो त्या ठिकाणी चेंडूला पॉज करण्यात आला थांबवलं आणि आता संघाची धावत संख्या आपण पाहतो या सलामीला येत असताना गौरव म्हात्रे यांच्या वतीनं धाबा इथे मिळतील एकंदरीत 2 पहिल्या षटकाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल आपण पाहणार आहोत 42 धाबांचं लक्ष्य अक्षय बांबुळकरच्या विरोधात आपण पाहतो बेडॉनला झेल टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज होईल बाद परतावा लागेल गौरव म्हात्रेला बिग विकेट बिग लॉस पहिला धक्का लागलाय त्या ठिकाणी सनी होते आणि अप्रतिम झेल त्यांनी टिपला ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल अप्रतिमरित्या टिपण्यात आलाय परंतु आपण चेक या ठिकाणी करणार आहोत की एक्झॅक्टली हा चेंडू हातामध्ये प्रॉपर होता की नाही सर्व गोष्टींचा उलगडा तुम्हाला आमचे तिसरे पंच सांगतायत बाळा माने सर असतील त्यानंतर दिनेश राऊत हे स्वतः आयोजक सुद्धा या ठिकाणी आहेत चेक आपण करणार आहोत क्वालिटी तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल आणि या ठिकाणी लगेचच त्याचा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळणार आहे SOUT फलंदाज होईल बाद परतावा लागेल बासमन गौरव म्हात्रेला आणि आता धक्का लागलाय तो एकंदरीत पहिला चांगली गोलंदाजी केली संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मॅचच्या दिशेने आपण जाऊ पहिले षटक अक्षय बांबुळकर हाताळतात पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर लगेचच मिडॉनला सडीने अप्रतिम झेल टिपलाय ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अप्रतिम लाईन लेंथ तुम्हाला पाहायला मिळत्या शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकण्यात आला गुड लेंथ वरून थोडंसं टेक ऑफ झाला आणि आता सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात हो यावेळेस आपण पाहतोय बडॉफच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय लॉंग ऑफला चाललाय क्षेत्ररक्षक 2-2 पाठीमागे लागलेत आणि अखेर या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय बादल सबारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला न्यू बासमन आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय सलामीला आलेल्या खेळाडू दिनेश वाघ अरुणदादा राऊत या मॅचचा आनंद घेतात त्यांनी ग्रामस्थ मंडळ कानूर जनमान मित्रमंडळ कानूरचे सर्व सदस्य सुद्धा या मॅचचा आनंद घेतात चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अगदी आपण पाहतो आज सुद्धा थोडीशी आपण लेट आहोत हरकत नाही परंतु आता प्रत्येक संघाला विनंती राहील नेक्स्ट मॅच पासून जो संघ उशीर राहील त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल ही आयोजकांची अत्यंत महत्त्वाची सूचना आहे कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक जण या ठिकाणी करणार आहे आणि आता फलंदाज झाला बाद परतावा लागेल बॅटर बादल सबारेला सुद्धा चिडिया छिप गई खेत में बड़ी विकेटला टिपलाय आणखीन एक झेल फलंदाज
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. न्यू बॅट्समन समीर भगतला तुम्ही पाहतात. 42 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं आणि आता दोन महत्वाचे फलंदाज सुद्धा बाद झालेत. लेट कटचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. समीर भगत जसे मैदानामध्ये आले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने मात्र आपलं स्वतःचं अकाउंट ओपनिंग करत असताना बॉल सीमा पार पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मणकुलीला विनंती राहील आपण टॉससाठी या, कारण जे के शेलू अविरशा इलेक्ट्रिकल्स पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही टीमला विनंती राहील की आपण लगेच टॉससाठी या रिपोर्टिंग करा, कारण प्रत्येक संघाला अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आलेली आयोजकांच्या वतीनं. प्रत्येक संघाला जो संघ उशीर राहील त्या संघाला आता पॅनलाइज आम्ही करणार आहोत. पहिल्या दोन टीम मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघ उशिरा होते. एक षटकाची या ठिकाणी पेनल्टी देण्यात आली आहे, म्हणजे एक षटक कमी करण्यात आलेले आहे. हे लक्षात असू द्या. आम्हाला सुद्धा आवडत नाही, आयोजकांना सुद्धा आवडत नाहीये की कदाचित आपण पाहतो प्रत्येक संघाला पेनल्टी लागावं हे आयोजकांचं या ठिकाणी म्हणणं नसतं, परंतु काही कारणास्तव जे संघ उशिरा दाखल होत आहेत त्या संघाला पेनल्टी द्यावीच लागते. धाव फलकावरती 8. युवराज पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतंय. गावचे पोलीस पाटील आहेत. या स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्या सुद्धा खांद्यावरती आहे आणि अगदी आपण पाहतो जिथे कमी तिथे आम्ही हे काम ते बजावत असताना शेवटचा तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती चौकाराला धाव फलकावरती 8. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 42 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि आता गोलंदाजी मार्क वरती येतात. गोलंदाज विकास भांडे. जकास गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश बाग. त्याला सुद्धा बागासारखं लढावं लागणार या मॅच मध्ये. हो, यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला बी शेप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल धाव. भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजचे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. ऐतिहासिक क्रीडानगरी आणि त्याच क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा ऐतिहासिक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली ही दर्जेदार शृंखला आहे. 4 दिवस 4 रात्रीमध्ये आपण या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. ऑन साइडला उडवलाय. बडी विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जज करतायत. पुढे सरसावले. चांगलं जजमेंट. समीरला मात्र परतावं लागणार आहे आणि ते फलंदाज होईल बाद. 1 more विकेट डाऊन. धक्का या ठिकाणी तिसरा लागत असताना टीम गावदेवी करवई संघाला फलंदाज बाद. यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. जे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सुद्धा आहेत आणि नुकताच महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता सेनेच्या वतीने जी स्पर्धा झाली त्यामध्ये बदलापूर स्ट्रायकर्स मध्ये साईनाथ मसने याचा खेळ सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि तो संघ अंतिम विजेता संघ सुद्धा ठरला होता. तो साई मसने आपल्या समवेत जोडला गेलाय. साई आपलं स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर विकास भांडेला मिळते सफलता. सुमित हो, या दरम्यान आपण पाहतो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कदाचित आपण पाहतोय जर असा फटका खेळायचा असेल तर चेंडूवरती तुमची नजर असणं तितकंच गरजेचं. तीक्ष्ण नजर असायला हवी आणि आता चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. याच दरम्यान आपण पाहिलं तर आमचे महाराष्ट्र पोलीस भाईजान अर्थात निसारभाई शेख यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू, कारण क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि क्रिकेट वेडेत. भाईजान ऑन साइडला उडवलाय. बड विकेटला काउ कॉर्नरला ज्या ठिकाणी वामन दादा म्हात्रे यांचं कटआउट तुम्ही पाहताय. बॉल चालला सीमा पार आणि ते धावा मिळतील. टीम गावदेवी खरवई संघाला 6 ठोकलाय. एक 1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
मी तर म्हणेन सुमेश जाधवने आणि त्यानंतर चेंडूला उडवला. बेगाने प्रत्युत्तर देत असताना विकास भांडेच्या बरोदात ठोकलेला षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. हो, याच दरम्यान आपण पाहतोय चेंडू घरंगळत राहिलाय. अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता आणि चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता विकास भांडे यांचा. त्यांच्याकडे वेग प्रचंड आहे. कदाचित आपण पाहतो त्याच वेगाने प्रभावित करणारी गोलंदाजी विकास भांडेची आम्ही नेहमी पाहिली. अलीकडच्या काळामध्ये विकास भांडेने अप्रतिम षटकं हाताळलेत. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी सातत्याने इकॉनॉमिकल षटकं पाहायला मिळालेत आणि तोच विकास आता सध्या गोलंदाजी करतोय. गावदेवी करवई संघाच्या अगेन्स्ट स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश बाग. हो, यावेळेस ऑन साइडला वॉर स्ट्रोक दिनेश बागच्या अनोख्या स्टाईलने बॉलला उडवलाय आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक बिग हिट षटकार. तर आज सुद्धा हा खेळाडू अत्यंत चांगला खेळ खेळत होता. अगदी आपण पाहिलं डे फॉर्मॅटची स्पर्धा खरवईच्या क्रीडानगरीमध्ये तुम्ही पाहिली असेल, ज्या ठिकाणी जे हनुमान ढवळेपाडा संघाच्या विरोधात खरवई संघ होता. तेव्हा 6 बॉल 38 धावांची गरज असताना तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत आला होता, परंतु तो सामना गमावा लागला खरवई टीमला. हरकत नाही आहे, परंतु आता कुठेतरी त्या पराभवाचा वचपा प्रसाद काढण्यासाठी गावदेवी खरवई संघ या मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 12 बॉल आता विजयासाठी 20 धावांची गरज. 42चं टार्गेट होतं, 22 धावा बनल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 8 होत्या. या षटकामध्ये विकास भांडेच्या विरोधात 14 आल्या, म्हणजे एकंदरीत 22 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. येणारे 12 बॉल 20 धावांची गरज. सामना अजूनही कुठेही गेलेला नाहीये. सामना बॅलन्स आहे. सामन्यामध्ये तुम्हाला मजा पाहायला मिळणार आहे. सामना मात्र या ठिकाणी कदाचित या मॅचमध्ये रंग बदलणार आहे. 12 बॉल 20 धावांची गरज. तमाम लाडक्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. कानोर नगरीमध्ये आपण आहोत. अत्यंत चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. अत्यंत चांगली आणि महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक कानोर. खऱ्या अर्थाने जय हनुमान कानोर टीमने उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न आहे. अरुणजी राऊत असतील आणि त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं विशेष कौतुक केलं पाहिजे. 12 बॉल 20 ची गरज. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये दिनेश. स्ट्रायकिंगला सुमित. लेफ्ट आर्म विकेट. ऑन साइडला आपण पाहतो चेंडूला वळवलाय. एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतात. राहुल चेंडूला गॅदर करतात आणि या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल धाव. दिनेश बागला थांबणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. गौरव मात्रे स्वस्तामध्ये बाद झाला. बादल सबारे स्वस्तामध्ये बाद झाला. समीर राऊत सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला. एक चौकार त्याने जरूर मारला, परंतु आता दिनेश बागने या डावाची जिम्मेदारी घेतलेली आहे. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये हेच समीकरण आहे. जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच मिळतोय, परंतु इथे पॉइंट मध्ये साधा सोपा झेल देऊन परतलाय दिनेश वाघ माघारी आणि आता जाळ्यामध्ये त्याला अडकवलंय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 लागलाय टीम गावदेवी करवे संघाला. एस सिटीज OUT फलंदाज बाद. साठी 10 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. टीम खरबई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. अगदी आपण पाहतो थोडंसं आता अडचणीत असेल. याच दरम्यान आपण पाहतो या ओमकार शेंडे जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्याला खास करून महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांच्या वतीनं शुभेच्छा येतात की कदाचित या मॅचला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न हा फलंदाज करेल. मयूर पिसीकर यांच्या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूने अप्रतिम खेळ केला होता, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगण वेगळं आहे. खऱ्या अर्थाने आपण कानोर नगरीमध्ये आहोत आणि आता तो खेळ त्याला दाखवावा लागणार या रात्रीमध्ये. धावत संख्या फलकामध्ये स्थिर पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेश
आणि आता त्याने मात्र का अप्रतिम षटक हाताळलंय. या सामन्याचे प्रतिबिंब असणार आहे. 12 बॉल 20 धावांची गरज असताना सुरुवातीचे 3 चेंडू या ठिकाणी अप्रतिम टाकण्यात आलेले आहेत. अविनाश तरे यांच्या या ठिकाणी अगवड झालं. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. इप्टामोर विकेट. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहतोय तिथे उपस्थित आहेत. लॉंग ऑनला टिपली जाईल. ओमकार शेंडेला सुद्धा परतावा लागणार आहे माघारी. 1 4 विकेट डाऊन. बाद तब्बल 5वा धक्का लागलाय टीम गावदेवी खरबई संघाला. फलंदाज बाद. थोडेसे लेट पण थेट दमदार प्रवेश करतायत असंच म्हणावं लागणार आहे. कधी कात्रप संघाकडे सामना झुकलेला पाहायला मिळेल तर कधी सामना खरबई संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल. सुरुवातीचे 2 षटकं अमरसर आपण पाहिले ना तर सामना हा बॅलेन्स होता आणि आता कात्रप संघ शिरकाव करतो या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल संपर्क होत नाहीये. अत्यंत चांगला चेंडू टाकण्यात आला होता. संधी होती बॅटरकडे परंतु ती मात्र गमावली आणि सरळ बॉल चालला एसटी रक्षकाकडे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मनीष. पूर्णपणे डॉमिनेटिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल दिनेश. मी सांगितलं की या मॅच मध्ये हे प्रतिबिंब असणार आहे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचला. वॉट कॅच. ब्रिलियंट आउटस्टँडिंग कॅच या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. फलंदाज होईल बाद. मनीषला परतावा लागणार आहे. कॅच ऑफ द नाईट. यावेळेस आपण पाहतोय कार्बन कमाल कॅचच म्हणावी लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्यासाठी मजा येणार आहे. फलंदाज झालाय बाद. परतावा लागेल मनीषला. बॅक टू द पॅव्हलियन. मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा फटका एक जबरदस्त पाहायला मिळाला होता परंतु चेंडू भरपूर उंच गेला आणि आता लतीकेश या खेळाडूने का अप्रतिम झेल टिपलाय. हे सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित हा सामनाच होता कॅश नाही तर ही मॅचच होती असं म्हणावं लागेल. आणि आता अप्रतिम झेल टिपत असताना संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये या षटकामध्ये 12 बॉल 20 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त केवळ एकच धाव आले. शेवटचा अंतिम बॉल म्हणजे अगदी आपण पाहिलं तर आता या मॅच मध्ये चांगलं कमालीचा या ठिकाणी गोलंदाजी करण्यात आली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. 6 बॉल अंतिम षटकामध्ये आता 19 धावांची गरज असणार आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. दिनेशचं विशेष कौतुक. शेवटचं अंतिम षटक 19 धावांची गरज. आता सध्या तरी सामना बॅलेन्स म्हणून चालणार नाही. कदाचित आपण पाहतो आता सामना झुकलेला पाहायला मिळतोय तो टीम कात्रप संघाकडे. 6 बॉल 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. बॅटर स्ट्राईक एंडला सुमित यांना तुम्ही पाहतात एक षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आलाय. शॉर्ट ऑफ लेन लाईन चांगली आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय कदाचित डोक्यावरती हात फिरवलाय. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. चेंडूवरती नजर नाही असंच म्हणावं लागेल. आणि ते बॉल चाललाय अष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट आलाय. कदाचित इथे प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. आता सध्या टीम खरबई ही सुद्धा आपण पाहतो अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये मैदानावरती. जसा या अगोदरच्या षटकामध्ये फक्त केवळ 1 धाव आली तिथून मात्र या सामन्याला वळण मिळालंय. 5 बॉल 19 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी. हो आणखीन एक चेंडू अप्रतिम टाकण्यात आलाय. हा सुद्धा चेंडू राहिलाय गोलंदाज ऋषीच्या नावावरती. सुमित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय आणि आता या मॅच मध्ये त्याला कमबॅक करावा लागणार आहे. 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर त्याच 19 धावांची गरज. ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय काल या ठिकाणी ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मॅडम पुष्पाताई पाटील यांच्या कटआउट वरून बॉल चाललाय सीमा पार. ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
आता मात्र या माश मध्ये पुन्हा एकदा जिवंत ठेवत असताना या माशला षटकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना सुमेश जाधव बॅटिंग करतायत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल इथे आपण पाहतोय. कदाचित ही दुसरी धाव महत्वाची ठरू शकते. हो, आणि या सन्मान आपण पाहतो तिथे झाली मिसफील्ड पाहायला मिळेल. बॅकअप देत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेत अगदी आपण पाहतो 2-3 खेळाडू मागे आलेत आणि त्या ठिकाणी बॅकअप देण्यात आलाय. चांगलं क्रिकेट आहे, चांगले फिल्डिंग आहे. जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. समीकरण होतं 6 बॉल 19 धावांचं. अद्याप आपण पाहतो 4 बॉल मध्ये 8 धावा बनवण्यात आल्या. म्हणजे शेवटचे 2 बॉल आता 11 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती आता अमर आक्रमणच करावं लागणार आहे. सामना जबरदस्त आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 11 धावांची गरज. जर षटकार आला तर या मॅच मध्ये पुनरागमन करेल, शिरकाव करेल टीम गावदेवी खरवई संघ. आणि त्यानंतर आपण पाहतोय या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज कशा पद्धतीने वापसी करतील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण त्याच्या बरोबर षटकार सुद्धा आलेला आहे. 8 धावा त्यांनी खर्च केल्यात या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल अगदी 2 आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यावरती आक्रमण करावं लागणार आहे. स्टील 2 टू गो. गोलंदाज ऋषी तयार. स्ट्रायकिंगला सुमित. शॉर्ट ऑफ लेन या ठिकाणी चेंडू टाकण्यात आलाय. संपर्क नाही आहे. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित इथे मिळेल एक सिंगल धाव. आणि आता या सिंगलने पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली असंच म्हणावं लागेल. सामना हवा तसा प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळाला. सुरुवातीला 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 22 धावा होत्या. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज असताना सामना कुठे येऊन ठेपलेला आहे. शेवटच्या 1 बॉल वरती आता गरज असणार आहे. रनआउट साठी या ठिकाणी DRS घेण्यात आलाय. चेक आपण करू. कदाचित फलंदाज बाद असेल तरी सुद्धा हा सामना आता जिंकता येणं फार कठीण झालंय मित्रमंडळी टीम खरवई संघासाठी. निखिल शिंदे ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिलं तर चांगली कामगिरी त्याची सुद्धा राहिली, परंतु थोडेसे ते नाराज आहेत. चला श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली संघाला विनंती राहील, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपला प्रतिनिधी लगेच आपण टॉस साठी या. निलेश मराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण लगेच टॉस साठी. आयोजकांनी त्या मात्र सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक संघाला मिड इनिंग मध्ये टॉस साठी येणं गरजेचं. नॉट आउट असणार आहे. आणि आता शेवटचा बॉल. एका चेंडूवरती 10 धावांची गरज. एखादा दैवी चमत्कारच या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो टीम गावदेवी खरवई संघाला. अंपायर सिग्नल बाईट बॉल टाकण्यात आलाय. आणि आता अगदी आपण पाहतो मॅच अजूनही बॅलन्स आहे. कदाचित हा करिश्मा होऊ शकतो. तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती जर इतक्या धाबा खर्च केला तर हा सुद्धा रेकॉर्ड अबाधित राहिला असता. परंतु आता सामना जिंकलाय टीम कात्रप संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम गावदेवी खरवई. आपण सुद्धा चांगले खेळलात. आपलं सुद्धा मनापासून कौतुक आयोजकांच्या वतीनं.